अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींना आपल्या वामनराज प्रकरणाचे किंवा पुस्तके जी आहे त्यातल्या त्यात परमपूज्य मामांची काही लिखित पुस्तके आहेत. परमपूज्य सौ शकाताई आपटे महाराज आणि आपले परमपूज्य श्री श्रीदादा कवडे महाराज लिखित जे पुस्तक आहे ते आपल्याला वाचून दाखवतोय. तर आता मागे आपला एक पुस्तक झालं. आता आज दुसऱ्या पुस्तकाची कालपर्यंत तुम्हाला सांगितलं, तो महासुखाचा निमधा पावे, हे सौ शकुंतलाताई आपटे महाराजांच्या पुस्तक आपण वाचनात घेणार आहे. ते आपण पुढे बघूया. श्री भगवंतांचे ऐश्वर. यानंतर पुढचा श्री भगवंतांचा दिव्य गुण म्हणजे ऐश्वर. आता तुम्ही म्हणाल की श्रीकृष्ण अवतारात त्यांच्याजवळ स्त्री होती, त्यांच्याजवळ स्त्री म्हणजे सगळ्या प्रकारची लक्ष्मी संपत्तीसुद्धा होती. अशी कृपा आणि संपत्ती जवळ असताना आणखी वेगळे असे ऐश्वर कुठले काढले? येथे श्री माऊलींना ऐश्वर्याचा अर्थ काय अभिप्रेत आहे म्हणून त्याविषयी आधी सांगते. एकदा पंढरपुरात भगवती रुक्मिणी देवीच्या मनात असे आले की देवा, मी या पंढरपुरात येऊन राहिले आहे आणि तुम्हीही माझ्या पाठोपाठ इथे आला आहात खरे, पण तुम्ही मला कबूल केल्याप्रमाणे मला तुमच्याकडून एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे तुमचे ऐश्वर. त्यांना असे वाटले की श्री भगवंतांचे ऐश्वर किंवा प्रेम म्हणजे श्री राधाजी. त्यामुळे आपल्याला ते म्हणतील की ही राधा आजपासून तुझ्या सेवेत राहील, कारण श्री भगवंतांचे ऐश्वर म्हणजे श्री राधाजी असाव्यात असे रुक्मिणी देवींना वाटत होते. पण या विचारात त्यांची थोडीशी चूक झाली. ती कशी? तर श्री भगवंत त्यांना लगेच म्हणाले की हो, माझे ऐश्वर मी तुमच्या पायापाशी आणून ओततो आणि त्या बिचाऱ्या ते आपल्याला काय देत आहेत म्हणून वाट बघत उभ्या राहिल्या. नेहमीप्रमाणे आषाढी एकादशीला म्हणजे देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री भगवंतांचे हजारो भक्त अत्यंत प्रेमाने पंढरपूरला आले. त्या भक्तांनी भगवंतांना काय दिले तर साखर फुटाणे किंवा काहीतरी किरकोळ जे त्यांच्या घरात होते ते. रुक्मिणी देवी श्री भगवंतांना म्हणाल्या, देवा, हे हो काय, तुम्ही मला तुमचे ऐश्वर देणार होतात ना? त्यावर श्री भगवंत त्यांना म्हणाले की माझ्या भक्तांच्या मनामध्ये माझ्याबद्दल जे अपार प्रेम आहे तेच माझे ऐश्वर आहे. तुम्हाला जर माझे हे ऐश्वर हवे असेल तर तुमच्या पायाशी असे भक्त प्रेमरूप ऐश्वर हवे तेवढे ओततो. याचाच अर्थ श्री भगवंतांचे ऐश्वर म्हणजे त्यांचे भक्त आणि त्यांच्या भक्तांच्या मनामध्ये त्यांच्या श्रीचरणांप्रती असलेले अपरंपार विशुद्ध प्रेम. असे हे श्री भगवंताचे भक्त कसे ओळखावेत? शास्त्रकार सुद्धा सांगतात की साधू संत ओळखावेत. पण ते कसे ओळखावेत तर त्याकरता एक फार सुरेख उदाहरण आता सांगते. श्री सद्गुरूंचे वैभव. माझ्या सद्गुरूंनी परमपूज्य श्री मामांनी पूर्वसूचना देऊन एका सुमुहूर्तावर यौगिक पद्धतीने देह ठेवला. त्यानंतर आम्हाला असा प्रश्न पडला की परमपूज्य श्री मामांनी एवढी सगळी माणसे गोळा करून ठेवलेली आहेत, त्यांना बघायला तर पाहिजे की कुठे कुठे कोण कोण आहेत ते. म्हणून एकेका ठिकाणी आम्ही दौरे सुरू केले. पण खरोखरच सांगते की मी ज्या ज्या घरी गेले, ज्या ज्या लोकांना भेटले, त्या त्या ठिकाणी प्रत्येकाने डोळ्यात पाणी आणून मला असेच सांगितले की मामा फक्त आमचेच होते. परमपूज्य श्री मामांविषयी हे जे काही प्रेम भेटलेल्या सर्व माणसांच्या हृदयात उचंबळ होते ना, ते बघितल्यानंतर मी परमपूज्य श्री दादांना म्हटले की बघ मामा, लौकिकदृष्ट्या कसेही सामान्य परिस्थितीत जगले असोत, पण त्यांच्या इतका श्रीमंत माणूस झालाच नाही. त्यांच्या मागे ते हे जे काही वैभव ठेवून गेलेत ना, ते फार मोठे आहे. एवढेच आपण लक्षात ठेवायचे. परमपूज्य श्री मामा मला नेहमीप्रमाणे म्हणायचे
की पोरी, एक लक्षात ठेव, आपल्या पाठीमागे मांडायला काही ठेवू नये, कायम रडायला ठेवावे. म्हणजे आपल्या मागे लौकिक धनसंपत्ती ठेवली नाही तरी चालेल, पण लोकांच्या हृदयात असे आपल्याविषयीचे प्रेम मात्र ठेवावे. असे दुसऱ्याचे प्रेम जर मिळवायचे असेल तर त्यासाठी केवढे तरी कष्ट घ्यावे लागतात. अर्थात हे ऐश्वर त्या संत महात्म्यांना त्यांच्या ठाई नांदणाऱ्या ज्ञान वैराग्यामुळे, भगवत भक्तीमुळे आपोआपच लाभलेले असते. त्यासाठी येथे श्री भगवंतांची एक गोष्ट सांगते, पेंद्याची कथा. वृंदावनात पेंद्या वगैरे श्री भगवंतांचे सगळे निकटचे सवंगडी होते. आपल्याला त्यातली बरीच नावे ऐकून माहिती आहेत. त्यातल्या पेंद्याला एके दिवशी देवांशी त्याचे खेळात भांडण झाल्यावर असे वाटू लागले की रोज आपण सगळेजण मिळून काला करतो, पण तरीसुद्धा त्या कृष्णालाच दरवेळी का म्हणून एवढे महत्त्व द्यायचे. एखाद्या दिवशी त्याला न बोलावता आपणच कालाव करावा. रोज कशाला तो कृष्ण पाहिजे, काही नको त्याला बोलवायला. आपल्याला माहीत आहे ना काला कसा करायचा असते. आपला आपण काला करून खाऊया, काय बिघडले. मग त्याने त्याप्रमाणे आपल्या सगळ्या गोपगड्यांना पटवले आणि तो त्यांना म्हणाला की मित्रांनो, आजचा काला आपला आपणच करू, कृष्णाला बोलावूच नका. इकडे देव बिचारे कुठेतरी एका झाडाखाली बसून आपल्याला आपले सवंगडी बोलावतील म्हणून बघत होते. भोजनाची वेळ झाली तरी कुणीच बोलवायला न आल्याने आज आपले सवंगडी असे का करत आहेत असे त्यांच्या मनात आले. त्यांच्या अजिबात लक्षात येईना की हे सगळे मित्र आज असे का करतायत ते. तिकडे भोजनाची वेळ झाल्यावर यमुनेच्या काठी नेहमीच्या ठिकाणी हे सगळे गोप बालक गोळा झाले आणि पेंद्या कालवायला लागला. मात्र तो जसा काला कालवायला लागला तसतशी प्रत्येकाच्या हृदयातही कालवा व्हायला लागली. प्रत्येक जण म्हणायला लागले की अरे पेंद्या, ह्याच्यात काही गंमत येत नाही रे, आम्ही काही असला काला खाणार नाही. तूच काय काला कालवत आहेस, कृष्णाला बोलाव ना. त्यावर पेंद्याचाही तोवर त्याने उसने अवसान आणून ठेवलेला प्रसन्न चेहरा उतरला व तो वरमून म्हणाला की खरेच मी काला कालवतो आहे खरा, पण माझेही तुमच्यासारखेच झाले आहे. माझे देखील सगळे लक्ष त्या कृष्णापाशीच लागलेले आहे. चला आपण त्याच्याकडे जाऊया. पेंद्याने असे म्हटल्याबरोबर देव ज्या झाडाखाली बसले होते तिथे ते सगळे धावतच गेले आणि त्यांनी देवांना त्यांचे हात धरून काकुळतेने विचारले की देवा, काला करायचा आहे ना. त्यावर देव पेंद्याकडे बघून गैवरून म्हणाले की पेंद्या, आज मी काय सांगतो आहे ते नीट लक्षात ठेव. माझे भक्त आहेत म्हणूनच मला अस्तित्व आहे आणि मी आहे म्हणून माझ्या भक्तांनाही अस्तित्व आहे. तुम्ही जर असे मला टाळले तर दोघांचेही अस्तित्व नाहीसे होईल. जसे तुम्ही माझ्याशिवाय जगू शकत नाही तसा मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. कारण तुम्ही सगळे भक्त आणि तुमचे प्रेम हेच माझे खरे ऐश्वर आहे रे. निश्चंगाचे सांगाते असे अमर्याद ऐश्वर प्राप्त झालेले केवळ श्री भगवंतच असतात. म्हणूनच सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली येथे म्हणतात की हे साही गुणवर्य वसती जेथ. आता हे 6 दिव्य श्रेष्ठ गुण त्यांच्यापाशी असतात म्हणून त्यांना भगवंत म्हणायचे. की ते भगवंत आहेत म्हणूनच हे 6 गुण त्यांच्यापाशी असतात, तर ते भगवंत आहेत म्हणूनच इतर अनंत गुणांप्रमाणेही हेही 6 श्रेष्ठ गुण त्यांच्यापाशी असतात. हे प्रधान 6 गुण जिथे वस्तीला दिसतील तिथे श्री भगवंतही असलेच पाहिजेत असे शास्त्राचे सांगणे आहे. श्री माऊली पुढे म्हणतात की म्हणून तो भगवंत जो निश्चंगाचा सांगात. त्यांच्यापाशी एवढे श्रेष्ठ गुण आहेत, पण ते संगत कुणाला देतात, साथ कुणाला देतात, तर जो निसंग आहे केवळ त्यालाच. म्हणजे ज्याला कशाचीही हाव नाही, कशाचाही मोह राहिलेला नाही, जो वैराग्यशील आहे, जो निसंग झाला आहे त्यालाच त्याचेच देव सांगाती म्हणजे सवंगडी असतात. असे निसंगाचे कैवारी सवंगडी असलेले श्री भगवंत येथे म्हणतात की तो म्हणे पार्था दत्तचित्त होई आता. पार्था, आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकण्यासाठी दत्तचित्त हो. दत्त म्हणजे देऊन एकवटलेले,
जेथे तीन देव एकत्र झाले, जेथे त्रैलोक्यातली संपूर्ण शक्ती एकत्र झाली, असे सद्गुरु तत्व दत्त म्हणून सुप्रसिद्ध झाले. त्याचप्रमाणे तुझे त्रिधा झालेले चित्त एकवटलेले कर, तरच तुला मी काय सांगतो आहे ते समजेल. योगी आणि संन्यासी एकच असतात. त्यानंतर श्री भगवंत पार्थाला पुढे सांगतात की ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने धणी मानी, ये वेरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते. आता योगी आणि संन्यासी ही दोन्ही विशेषणे बघा. योगी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर वेगळे चित्र येते आणि संन्यासी म्हटले की आणखी एक निराळे चित्र येते. संन्यासी असेल तर भगवी वस्त्रे घातलेला दंडधारी वगैरे, आणि योगी म्हटले की तो कायम मुद्रा आणि ध्यान लावून बसलेला असा डोळ्यांसमोर. श्री भगवंत म्हणतात की बाह्यरूपे कशीही असू देत, पण त्यांची आतली अंतःकरणाची स्थिती लक्षात घेतल्यास मात्र ते दोन्ही एकच आहेत. हे एकची स्नाने धणी मानी. तू एक लक्षात ठेव की हे दोघेजण मुळीच वेगळे नाहीत. आता हे त्यांचे सांगणे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर संन्यासी कोण आणि योगी कोण हेही बघायला पाहिजे. संन्यासी हा शब्द तर हल्ली फार वेगळ्या अर्थाने आणि कुठल्या तरी वेगळ्याच कारणासाठी वापरला जातो. अर्थात त्याच्याशी आपल्याला काहीही घेणे देणे नाही. मात्र या शब्दाचा खरा अर्थ काय आहे ते आपण प्रथम बघूया. याबद्दल संन्यास घेण्याच्या अटी ज्या असतात त्याचं विवरण आपण सौ शकुंतलाताई आपटे महाराजांनी जे संन्यास घेण्याच्या अटी विशद केलेल्या आहेत ते आपण उद्या पाहूया. अवधू